उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी। 5 जुलैच्या मराठी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंची तिसरी भेट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पा विराजमान। राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या हस्ते बाप्पाची आराधना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान। सहकुटुंब केली बाप्पाची आरती। राजकीय नेत्यांच्या घरी देखील गणरायाची प्रतिष्ठापना। विनोद तावडेंच्या घरी बाप्पा विराजमान। पंकजा मुंडेंच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी आले बाप्पा। राज्यभरात गणरायाच्या आगमनाचा जल्लोष। सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा गणपतीचं आगमन। स्वप्नील जोशी, सुशांत शेलार, सायली संजीव आणि विवेक सांगळेंच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। लालबागच्या राजाची पहाटे 4 वाजता प्राणप्रतिष्ठा। कालपासूनच भाविकांच्या चरणस्पर्शासाठी दर्शनासाठी रांगा। लालबागच्या राजाचं यंदाचं 92वं वर्ष। गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठा संपन्न। यंदा सजावटीसाठी रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती। बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या रात्रीपासूनच रांगा। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न। श्री झालरिया पीठाधीश्वर स्वामी घनश्यामचार्य महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा। दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साहाशी गेला। डोक्यावरून घरी गणपती बाप्पा आणण्याची परंपरा। बाप्पाच्या आगमनामुळे कोकणवासियांमध्ये चैतन्याचं वातावरण। गणेशोत्सवानिमित्त वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरील फेऱ्या वाढवल्या। आजपासून 6 सप्टेंबरपर्यंत रात्री 1 वाजेपर्यंत मेट्रो धावणार। मुंबईतील गणेश भक्तांना दिलासा। गणेशोत्सव काळात पुणे मेट्रो दर 3 मिनिटाला धावणार। स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दरम्यान धावणार मेट्रो। पुणेकरांना उशिरापर्यंत देखावे पाहता येणार। मनोज जरांगे मुंबईकडे रवाना। मराठा आरक्षणासाठी बलिदान देण्यास तयार। जरांगेंचा एल्गार। आता थांबणार नाही, आरपारची लढाई सुरू। जरांगे कडाडले।